महाराष्ट्र के वसई के उद्योगपति मोहन सिंह परमार पर गोली चलाकर हत्या की कोशिश का खुलासा। 32 करोड़ के लालच में कारोबारी की हत्या की साजिश नाकाम। उत्तर प्रदेश से 2 शूटर समेत 7 आरोपी गिरफ्तार। मुख्य साजिशकर्ता सागर गिरीश भानुशाली गिरफ्तार। बलिया और आजमगढ़ से शूटर व हथियार सप्लायर दबोची गई। डायमंड इंडस्ट्रियल स्टेट GSM फाइल्स लिमिटेड के भागीदार मोहन सिंह लक्ष्मण सिंह परमार की हत्या की कोशिश के मामले में वालिद पुलिस ने बड़ा खुलासा करते हुए आर्थिक लाभ के लिए रची गई साजिश का पर्दाफाश किया है। पुलिस जांच में सामने आया कि करीब 32 करोड़ के लेन देन और कंपनी पर पूरी तरह कब्जा करने की मंशा से इस हमले की साजिश रची गई थी। मामले में मुख्य साजिशकर्ता सागर गिरीश भानुशाली समेत कुल 7 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। वालिद पुलिस थाना क्षेत्र स्थित GSM फाइल्स लिमिटेड डायमंड इंडस्ट्रियल स्टेट वसई पूर्व में 24 जुलाई 2026 को कंपनी के भागीदार मोहन सिंह लक्ष्मण सिंह परमार पर पिस्तौल से गोली चलाकर हत्या का प्रयास किया गया था। इस मामले में वालिद पुलिस थाने में अपराध क्रमांक 497/2026 के तहत भारतीय न्याय संहिता की धारा 109(3), भारतीय शस्त्र अधिनियम की धारा 3, 25, 27 तथा महाराष्ट्र पुलिस अधिनियम की धारा 37, 135 के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस जांच में सामने आया कि घायल मोहन सिंह परमार और आरोपी सागर गिरीश भानुशाली GSM फाइल्स लिमिटेड कंपनी के भागीदार हैं। सागर भानुशाली ने शेयर बाजार में भारी निवेश किया था, लेकिन अमेरिकी शेयर बाजार में गिरावट आने से उसे करोड़ों रुपए का नुकसान हुआ और वह भारी कर्ज में डूब गया। आर्थिक संकट से निकलने के लिए उसने मोहन सिंह परमार को कंपनी में उनके हिस्से के शेयर बेचने के लिए तैयार किया। इसके बाद परमार ने सागर भानुशाली को लगभग 32 करोड़ का भुगतान किया। जांच में खुलासा हुआ कि यदि मोहन सिंह परमार की हत्या हो जाती तो यह रकम लौटाने की जिम्मेदारी समाप्त हो जाती और कंपनी पर पूरा नियंत्रण हासिल कर आरोपी को बड़ा आर्थिक फायदा मिलता। इसी मकसद से हत्या की साजिश रची गई। 24 जुलाई 2026 की शाम आरोपी सुजीत देवेंद्र भाई पांडे और अनूप वीरेंद्र प्रजापति मोटरसाइकिल से घटनास्थल पर पहुंचे। जैसे ही मोहन सिंह परमार कंपनी से बाहर निकले, सुजीत पांडे ने बेहद नजदीक से उन पर गोली चला दी। दूसरी गोली नहीं चलने पर उसने पिस्तौल की बट से उनके सिर पर हमला किया और अनूप प्रजापति के साथ मौके से फरार हो गया। घायल मोहन सिंह परमार को तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उनकी सफल सर्जरी हुई। फिलहाल उनकी हालत स्थिर बताई जा रही है। तकनीकी विश्लेषण, CDR, IPDR, CCTV फुटेज, गुप्त सूचना और स्थानीय मुखबिरों की मदद से आरोपियों के उत्तर प्रदेश में छिपे होने की जानकारी मिली। इसके बाद वरिष्ठ अधिकारियों की अनुमति से वालिद पुलिस का विशेष दल उत्तर प्रदेश रवाना हुआ। पुलिस ने मनोज मूलचंद ठठेरा 27 वर्ष निवासी देवगांव नगर तहसील लालगंज जिला आजमगढ़ को 30 जुलाई 2026 की रात 12:50 पर उसके गांव से गिरफ्तार किया। वहीं सुजीत देवेंद्र भाई पांडे 38 वर्ष निवासी पुरा फरदाहा तहसील बेलथारा जिला बलिया को उसी दिन शाम 7 बजे पुरा चट्टी मार्केट फरदाहा से गिरफ्तार किया गया। नावाची एक कंपनी डायमंड इंडस्ट्रियल इस्टेट या ठिकाणी वसईपूर्व एरियामध्ये आहे। या कंपनीमध्ये सागर भानुशाली आणि विनोद सिंग परमार, मोहन सिंग परमार हे दोघंजण पार्टनरशिपमध्ये एक व्यवसाय करत होते। तर या कंपनीमध्ये सुरुवातीला सागर भानुशाली हा काही छोट्या मोठ्या कामानिमित्त या कंपनीशी निगडीत होता। काळाच्या ओघामध्ये तो स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे त्याला आर्थिक व्यवस्था किंवा अर्थकारण किंवा एखादी कंपनी कशी ग्रो करायची याची चांगल्या प्रकारची माहिती होती। त्या ज्ञानाचा वापर करून या कंपनीला त्याने भरपूर काही कंपनी लिस्टिंग करणं, कंपनीसाठी जास्त भागीदार मिळवणं, जास्त शेअर्स होल्डर्स मिळवणं हे तो कामं करत होता। काळाच्या ओघामध्ये त्यांनी चांगली कंपनीसाठी कामं केली असल्यामुळे त्याला त्या कंपनीमध्ये पार्टनरशिप मिळालेली होती। त्यामुळे हे मोहन
मोहनसिंग परमार आणि सागर भानुशाली हे पार्टनरशिपमध्ये त्या ठिकाणी व्यवसाय करत होते. परंतु हा जो सागर भानुशाली आहे हा ट्रेडिंगचं पण काम करायचा की जे त्या कंपनीशी निगडीत नव्हतं. आणि त्या ट्रेडिंगच्या व्यवसायामध्ये त्याला 55 कोटीचा लॉस झाला. 55 कोटीचा लॉस जेव्हा झाला तेव्हा ट्रेडिंग करत असताना त्यानं अनेक लोकांच्याकडून पैसे घेतलेले होते आणि ट्रेडिंगमध्ये वापरलेले होते. मग हे ज्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतलेले होते, तो ज्याचं कर्ज देणं लागत होता, ते सर्व लोक त्याचे पैसा परत मागण्यासाठी तगादा लावत होते. त्यामुळे त्यांनी या मोहनसिंग परमार यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवला की कारण का हा जो नवीन सागर भानुशाली आहे हा नवीनच त्या कंपनीमध्ये जॉईन झालेला होता, त्यामुळे त्याला त्याचे शेअर्स विकता येत नव्हते. म्हणून त्यांनी मोहनसिंग परमारना सांगितलं की तुम्ही तुमच्या नावाचे शेअर्स विकले, हे जे पैसे येतील परत 6 महिन्यानंतर जेव्हा मी शेअर्स विकणार तेव्हा तुमचे व्याजासहित पैसे परत करतो. या अटीवरती त्यांनी कंपनीसाठी चांगलं काम केलं असल्यामुळे कंपनी ग्रो करण्यासाठी मोहनसिंगनी त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि त्याला स्वतःचे शेअर्स विकून 32 कोटी मिळवून दिले. आणि हे 32 कोटी तो ज्याचे तो कर्ज देणं लागत होता त्या सर्व लोकांना त्यांनी एकतर ट्रान्सफर केले, काही लोकांना कॅशमध्ये दिले, काही रक्कम त्यांनी सागर भानुशालीला सुद्धा त्याच्या अकाउंटवरती टाकलेली आहे. परंतु एकूण 55 कोटीचा त्याचं कर्ज असल्यामुळे त्यातले फक्त 32 कोटीची जुळणी झाली. बाकीच्या पैशाची त्याला जुळणी करायची होती. अनेक लोक त्याच्या मागं लागलेले होते पैसा काढण्यासाठी. आणि सागर भानुशालीच्या म्हणण्याप्रमाणे सागर भानुशाली ह्या कंपनीचा मुख्य चेहरा होता आणि त्या चेहऱ्याकडे बघूनच त्या कंपनीमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करत होते. म्हणून त्याला मनामध्ये असा मोह निर्माण झाला, आता जे पैसे त्यांनी शेअर्स काढलेले आहेत मोहनसिंग परमारने ते 32 कोटी, ते याला जर आपण मारलं किंवा याला जर संपवून टाकलं तर हे 32 कोटी त्याला परत द्यायची गरज नाही. आणि बाकीचे त्याचे शेअर्स त्या कंपनीमध्ये तसेच होते आणि ते कंपनीचा चेहरा पण हा सागर भानुशालीच होता. हा त्याच्या मनामध्ये विचार आला आणि त्या विचारातून त्यांनी त्याचा मित्र ज्याचं नाव आहे विजय कुमार प्रजापत विश्वकर्मा, याचे पण तो पैसे सागर भानुशाली देणं लागत होता. तर त्याच्याबरोबर त्यांनी प्लॅनिंग केलं आणि ह्या सगळ्यांच्या डोक्यात एक विचार आला, तर याला मारायचं कसं. तर ते मारण्यासाठी पिस्तल लागतं, शूटर्स लागतात. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशला गेले, त्या ठिकाणी जाऊन पिस्तलची व्यवस्था केली, त्याचबरोबर तिथून शूटर पण अरेंजित केले. हे शूटर्स त्यांनी मुंबईला बोलवले. हे मुंबईमध्ये त्यांना काही ठिकाणी वास्तव्याची जागा पण दिली. त्याचबरोबर या सागर भानुशालीनी त्यांना या मोहनसिंग परमारची इंडस्ट्रियल जी कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये तो स्वतःही भागीदार आहे, त्या कंपनीचं ठिकाण दाखवलं आणि त्याचं बाहेर येण्या जाण्याचा जो काही मार्ग आहे किंवा कंपनीतून तो कधी बाहेर पडतो ही सगळी त्याला इत्थंभूत माहिती दिली. 2-3 वेळा त्याने रेकी केली व्यवस्थितपणे. आणि एके दिवशी त्यांनी जो शिबिर आयोजित केलेला होता तो सुजित देवेंद्रभाई पांडे आणि त्याला गाडी चालवण्यासाठी अनुप वीरेंद्र प्रजापती ह्या दोघांनी तिथे येऊन एक अर्धा तास डबा धरला, पूर्ण टेहळणी केली. आणि त्या मोमेंटला तो 8 वाजता संध्याकाळी मोहनसिंग परमार तो आपल्या गाडीकडे आला, कंपनीतून बाहेर पडला. त्याच वेळेला या सुजित पांडेंनी त्यांना हाक मारली, अगदी जवळून हाक मारली. आणि जशी हाक मारली तसं त्यांनी त्याच्याकडे बघितलं, लगेच तो त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या छातीच्या जवळ जाऊन त्यांनी गोळी मारण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत तेव्हा जी काही हालचाल झाली तेव्हा ती गोळी छातीला बसली नाही, ती छातीच्या बाजूला बसली. परंतु दुसरी तो गोळी तेव्हा मारू लागला तेव्हा पिस्टल ब्लॉक झालं. मग त्यांनी खाली पडलेल्या मोहनसिंगच्या डोक्यामध्ये पिस्टलच्या बटनी जोरदार हल्ले केले, जेणेकरून त्याचे तिथंसुद्धा फ्रंट म्हणजे जे कपाळ आहे त्या कपाळावरती सुद्धा जखमा चांगल्या स्वरूपाच्या झालेल्या आहेत की जेणेकरून तो जिवंतच राहू नये.